संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. दर्जाचं काम कारण नसताना चांगला रस्ता फोडून कर्जतकरांच्या माती हा सगळा त्रास त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठेकेदाराने केलेला आहे. भिसेगाव खिंडीत रस्त्याच्या खोदकामाचा गोंधळ, कर्जतकरांचा संताप, राजेश लाड आक्रमक. रायगडच्या कर्जतमधील राष्ट्रीय महामार्ग 548 येथील भिसेगाव खिंडीत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मारुती सुझुकी शोरूम समोरील रस्ता काँक्रिटीकरणासाठी खोदून ठेवण्यात आलेला आहे. मात्र 15 ते 20 दिवस उलटूनही काम पूर्ण न झाल्याने भर पावसात चिखल, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका वाढलेला आहे. शाळकरी विद्यार्थी आणि दुचाकीस्वारांना सर्वाधिक फटका बसत आहे. दरम्यान माजी नगराध्यक्ष तथा भाजप मंडळाध्यक्ष राजेश लाड यांनी घटनास्थळी भेट देत ठेकेदाराला जाब विचारला. त्यांच्या हस्तक्षेपानंतर तात्पुरती वाहतूक सुरू करण्यात आली. राजेश लाड यांचे म्हणणे आहे की नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या संबंधित ठेकेदाराची चौकशी करून त्याला काळ्या यादीत टाकावे, तसेच निकृष्ट रस्ते कामांवरही कठोर कारवाई व्हावी अशी त्यांनी मागणी केली. आता पाहूया राजेश लाड यांची थेट प्रक्रिया. नमस्कार. आज या ठिकाणी राज कॉटेजच्या समोर गेले 15 दिवस PDIPL या ठेकेदाराने ज्या कर्जत चौक रस्त्याचा अतिशय निकृष्ट दर्जाचा आणि अतिशय बेजबाबदारपणाचं काम केलंय, त्या ठेकेदारानं कारण नसताना गेले 15 दिवस हा रस्ता या ठिकाणी खोदून ठेवलाय. आज या ठिकाणी सकाळी ज्यावेळेस मी येऊन त्यांना बडबड केली, त्यांना त्याचा जाब विचारला, तेव्हा त्यांनी आता ही लेन मोकळी केली, काम थांबवलंय. 15 दिवसापासून नागरिकांना कारण नसताना या ठिकाणी चांगला रस्ता खोदून, जो सुस्थितीत रस्ता होता, कोणाच्या डोक्यात चुकीची कल्पना आली रस्ता खोदण्याचा, कोण त्यांना आदेश देते, MSRDCचे अधिकारी, नक्की त्यांच्या डोक्यात काय आहे की कर्जतकरांना फक्त त्याचा त्रास सहन करावा की कर्जतकरांच्या मागे हात धुणे अधिकारी लागलेत, ठेकेदार लागलाय, असंच कायचं वातावरण या ठिकाणी आहे. आणि बघतो आपण 15 दिवसापासून हा रस्ता आता ही लेन खोदल्यामुळे आपण बघत असतो किती ट्रॅफिक त्या ठिकाणी होतोय. गेल्या 15 दिवसापासून या ठिकाणी एक छोटस कॉन्क्रीट सुद्धा या ठिकाणी त्याला टाकता आलं नाही. इतका हलगर्जीपणा ते करतात. आपण बघतोय की पलीकडच्या साईडला साईड पट्टी मोठ्या प्रमाणात झाले, 2 गाड्या तिकडनं पास होत नाहीये. आता जर ही लेन खोलली नसती, इतका हा नॅशनल हायवे 548A असणारा हा नॅशनल हायवे रोजचा पर्यटक असतील, सगळे चालणारे त्या ठिकाणी रोजच्या रोज त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होतोय, पर्यटकांना त्रास होतोय. कर्जत शहरातून जवळपास 2-2.5 हजार छोटी विद्यार्थी मुलं, मग ते अंबानी स्कूल असेल, सेंट जोसेफ असेल, त्या ठिकाणी पलीकडची गुरुकुल स्कूल असेल, या परिसरामध्ये रोजची ज्ञान या ठिकाणी रस्त्यावर त्या मुलांची बसमधनं होत असते, वाहतूक होत असते. शाळा सुटते, शाळा जवळपास 2 वाजता शाळा सुटल्यानंतर कर्जतवरनं लोधिनीवरून यायला अर्धा तास लागतो. परंतु मुलं, लहान लहान मुलं बिचारी सकाळी 5 वाजता 6 वाजता उठून शाळेत गेलेली असतात. ती मुलं 3, 3:30, 4 ला घरी पोहोचत असतात. त्यांचे आई वडील त्या ठिकाणी स्टॉपवर त्यांची वाट बघत असतात. हे विद्यार्थ्यांचे हाल, नागरिकांचे हाल, नक्की यातून, या रस्त्यातून नक्की या ठेकेदाराला काय सिद्ध करायचं आहे. वास्तविक पाहता कर्जत चौक रस्त्यावरती गेल्या 15 दिवसात 4 ते 5 आमच्या स्थानिक तरुणांचे बळी त्या ठिकाणी अपघातात गेलेत. अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता त्यांनी या ठेकेदाराने बनवलाय. या ठेकेदाराला याचा निश्चित जाब द्यावा लागेल. आज 5 तरुण त्या ठिकाणी जीवानिशी गेल्यानंतर त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत. त्यांच्या आई वडिलांचा आक्रोश सर्वांनी बघितलाय. अशा परिस्थितीमध्ये ही परिस्थिती जर का असेल तर कर्जतकरांना नक्की करायचं काय. म्हणून आज या ठिकाणी सकाळी 11 वाजता आलो, त्या सुद्धा प्रचंड अशी वाहतूक कोंडी होती. त्यांचं काम सुरू होतं, परंतु साईड पट्टीला इतकीच माती टाकली आणि पलीकडनं 2 गाड्या पास होत नाही म्हणून आता ही लेन सुरू केली. आता रस्ता मोकळा झाला. अतिशय चुकीच्या पद्धतीचं काम सुरू आहे. 15 दिवसापासून त्यांना कॉन्क्रीटचा साधा एक डंपर त्या ठिकाणी त्या कॉन्क्रीटचे RMC टाकू शकले नाहीत. असं चुकीचं काम करणाऱ्या ठेकेदाराला त्या मी तर म्हणतोय या पूर्ण कामाची चौकशी झाली पाहिजे. आणि कर्जत चौक रस्ता जो धोकादायक मानलाय, अनेक त्या ठिकाणी हाकनाक जीव जात आहेत. वास्तविक पाहता ते आता त्यांनी स्पीड ब्रेकर टाकून त्या ठिकाणी मुलामालाचा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी ना साईड पट्टा नाहीये, कुठले दिशादर्शक फलक नाहीयेत. चुकीच्या पद्धतीने हा ठेकेदार गेला 1-2 वर्षापासून कर्जत चौक रस्त्याची वाट लावलेली आहे. वास्तविक पाहता श्रीराम पुलापासून ते 4 फाट्यापर्यंतचे मधले पॅच कारण नसताना त्या ठिकाणी उकडले. नागरिकांची बोंबाबोंब होती. तुम्ही कशासाठी चांगला रस्ता खोदता आणि ट्रॅफिक जाम करताय, विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी त्रास देताय, नागरिकांना त्रास देताय. परंतु तरी सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे हे धोरण कोणतं आहे की जर काय यातून नक्की काय करायचंय. मग हे असे छोटे पॅच खोदून त्या ठिकाणी काम दाखवून मग कुठली वेगळी बिलं काढायची का. असं तर काय त्यामध्ये ठेकेदाराचा काहीतरी असा कुठला मनामध्ये त्याच्या काहीतरी हे नाहीये ना, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतोय.
आणि एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी आज ज्या दुपारी आल्यानंतर त्या ठिकाणी वास्तविकता सर्वांना कळावी म्हणून या ठिकाणी आज हा पुन्हा आपल्या सर्वांना या ठिकाणी दाखवतोय. अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीचं काम करणाऱ्या ठेकेदाराला काय यादी टाकावं तशी तक्रार मी स्वतः एमएसआरडीसी कडे करतोय, बांधकाम मंत्र्यांकडे करतोय आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंना सुद्धा त्या संदर्भामधला पूर्ण कागद त्या ठिकाणी पूर्तता कागदपत्रांची करून त्याची तक्रार या ठिकाणी करणार आहे. म्हणून या ठेकेदारानं जे काही काम आहे ते युद्धपातळीवर करावं, डे नाईट काम करून त्या ठिकाणी हा रस्ता लवकरात लवकर मोकळा करा आणि सर्वसामान्य नागरिकांचे या हाल अपेक्षातून त्रासातून त्या ठिकाणी कटकडीतून त्या ठिकाणी मुक्तता करावी. एखादा पेशंट त्या ठिकाणी होतो, पनवेलकडे हॉस्पिटल जाणार असतो, वाशीकडे हॉस्पिटल जाणार असतो, रुग्णवाहिका अडकली असते, रोजचा नित्यक्रम 15-20 दिवस सहन करतात. यासाठीच या निमित्तानं या लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी आलोय आणि त्वरित या ठेकेदारानं ते कामाचं काम त्वरित युद्धपातळीवर सुरू करून डे नाईट ते काम करावं, नाहीतर या ठिकाणी हे काम त्यांना करून देणार नाही याची काळजी त्या ठेकेदाराने घ्यावी. एवढंच. ही अवस्था रस्त्याची रोजचा प्रवास या ठिकाणी होतोय. विद्यार्थ्यांच्या गाड्या या ठिकाणी आता बस येतात, रोजचे दूधवाले भाजीवाले या ठिकाणी वर्धे नागपूर तिथं या परिसरात नागरिक जात असतात. गाडी समोरच्या लेनला जर गाडी गेली समोरून त्याचा जर का काही एखादा बळे गेला तर त्याला जबाबदार कोण आहे? या ठेकेदारावरती सदोष मनुष्यवराचे गुन्हा दाखल त्या ठिकाणी झाला पाहिजे. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम कारण नसताना चांगला रस्ता फोडून कर्जतकरांच्या माती हा सगळा त्रास त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठेकेदाराने केलेला आहे. या संदर्भात त्यांनी त्वरित या संदर्भात पावलं उचलावीत. कर्जत चौक हायवे हा रस्ता आहे जो इतका त्रास आहे ना, रोजचा आम्ही येतो या रोडने. आता मी दूध टाकतो रोज, पण इतका त्रास आहे ना पूर्ण म्हणजे इथं पडलं की अपघात होऊ शकतो आणि अशी झाली आहे बरेच अपघात तिथे. त्यामुळे हे कायदा गव्हर्नमेंट काय याची काळजी घ्यावी आणि हा रोड चांगला करावा.